श्री स्वामी समर्थ। नमस्कार भक्तांनो, आपल्यापैकी अनेक जण आयुष्यात कधी ना कधी अक्कलकोटला जातात, स्वामींच्या केंद्रात जातात किंवा घरात स्वामींची मूर्ती आणून पूजा करू लागतात। आपल्याला असं वाटतं की मी स्वामींचा मार्ग निवडला, मी स्वामींची भक्ती करायला सुरुवात केली। पण खरंच असं असतं का? अध्यात्माचा एक परम नियम आहे, आपण स्वामींना निवडत नाही तर स्वामी आपली निवड करतात। जेव्हा त्यांची इच्छा होते, जेव्हा आपली वेळ येते, तेव्हाच आपण त्यांच्या चरणाशी पोहोचतो। आजच्या या व्हिडिओमध्ये आपण याच अलौकिक सत्याचा उलगडा करणार आहोत। व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा, कारण कदाचित आज हा व्हिडिओ तुमच्यासमोर येणे ही सुद्धा स्वामींचीच एक योजना असू शकते। भक्तांनो, आपण अनेकदा पाहतो की एखादी व्यक्ती वर्षानुवर्षे स्वामींच्या मंदिराशेजारी राहत असते, पण कधी आत जात नाही। आणि अचानक एक दिवस असा येतो की ती व्यक्ती स्वामींच्या भक्तीत पूर्णपणे डुबून जाते। असं का होतं? कारण जोपर्यंत स्वामींची कृपादृष्टी आपल्यावर पडत नाही, तोपर्यंत आपल्या मनात त्यांच्याबद्दल ओढ निर्माण होत नाही। जेव्हा आपल्या जन्माचे, पूर्वपुण्याचे आणि कर्मांचे हिशोब जुळतात, तेव्हा स्वामी स्वतःहून आपल्या आयुष्यात प्रवेश करतात। कधी ते एखाद्या मित्राच्या रूपाने तुमच्या घरात स्वामींचे चरित्र पाठवतील, कधी सोशल मीडियावरून अचानक तुम्हाला स्वामींचा संदेश दिसेल, तर कधी स्वप्नात येऊन ते तुम्हाला दृष्टांत देतील। माध्यम कोणतेही असो, पण तो बोलवणारा आवाज अक्कलकोटच्या स्वामींचाच असतो। स्वामी आपल्याला कधी निवडतात? जेव्हा आपण पूर्णपणे हताश होतो, जेव्हा जग आपले हात सोडून देते, जेव्हा आपले जवळचे लोक आपल्याला सोडून जातात, नेमका त्याच वेळी स्वामी आपला हात धरतात। स्वामी आपल्याला निवडतात कारण त्यांना माहीत असतं की या भक्ताला आता माझी गरज आहे। ते म्हणतात ना, भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे। हे वाक्य फक्त ऐकण्यासाठी नाही, तर हा स्वामींचा शब्द आहे। जेव्हा तुम्ही त्यांच्याकडे न जाताही ते तुमच्या आयुष्यातील संकटे दूर करतात, तेव्हा समजून जा की तुम्ही निवडले गेले आहात। स्वामी आपल्या पाठीशी ढाल बनून उभे राहतात आणि आपल्या संकटातून सुखरूप बाहेर काढतात। काही लोक विचारतात, स्वामींनी माझीच निवड का केली? स्वामी श्रीमंत किंवा गरीब पाहून निवड नाही करत, ते फक्त तुमच्या मनातील भाव आणि तुमची आर्त हाक पाहतात। पण लक्षात ठेवा, स्वामींनी एकदा आपली निवड केली की ते आपल्याला तसेच सोडत नाहीत। ते आपले अज्ञान, आपला अहंकार आणि आपले वाईट गुण काढून टाकण्यासाठी आपली परीक्षा घेतात। जसे सोन्याला शुद्ध करण्यासाठी आगीतून जावे लागते, तसेच स्वामी आपल्यावर संकटे आणून आपली श्रद्धा आणि सबुरी तपासतात। जर तुमच्या आयुष्यात स्वामी आल्यावरही काही काळ अडचणी येत असतील, तर घाबरू नका। ती स्वामींची परीक्षा असते, जेणेकरून ते तुम्हाला अधिक मजबूत करू शकतील। ते तुमची जुनी पापे नष्ट करत असतात आणि तुम्हाला एका चांगल्या मार्गावर नेत असतात। त्यामुळे भक्तांनो, जर आज तुम्ही स्वामींचे नाव घेत असाल, रोज अक्कलकोट स्वामींचे स्मरण करत असाल, तर स्वतःला भाग्यवान समजा, कारण कोट्यावधी लोकांमध्ये स्वामींनी तुमची निवड केली आहे, तुम्हाला त्यांच्या सेवेची संधी दिली आहे। आता आपली जबाबदारी काय आहे? तर फक्त आणि फक्त शरणागती। आपल्या इच्छा, आपल्या चिंता, आपले सुखदुःख सर्व काही स्वामींच्या चरणी अर्पण करा। मनात कोणताही संशय न ठेवता म्हणा की स्वामी, मी तुमचाच आहे आणि तुम्ही माझे आहात। तुम्ही जो मार्ग दाखवाल त्यावर मी चालायला तयार आहे। भक्तांनो, स्वामींची निवड कधीच चुकीची नसते। जर त्यांनी तुम्हाला निवडले आहे, तर ते तुमचं बोट कधीच सोडणार नाहीत। तुम्ही जगाच्या पाठीवर कुठेही जा, त्यांची तीक्ष्ण नजर आणि त्यांचे अभय हस्त नेहमी तुमच्या सोबत असतील। तुम्हाला स्वामींनी कसं निवडलं? तुमचा स्वामी सोबतीचा अनुभव काय आहे? आम्हाला खाली कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा। हा व्हिडिओ तुमच्या इतर स्वामी भक्तांसोबत शेअर करायला विसरू नका। व्हिडिओ आवडले असल्यास लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा। चला तर मग समाधानाने आणि आनंदाने एकत्र म्हणूया, श्री स्वामी समर्थ। जय जय स्वामी समर्थ।